नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत आहोत। आता आषाढ महिन्याला सुरुवात होणार आहे लवकरच आणि सुरुवात झालेली आहे पंढरपूरला दिंडी जाण्याची। तर त्यामुळे आमच्या गावात पण आज वारकऱ्यांची दिंडी येणार आहे। तर त्यानिमित्ताने मी आणि रुपाली ताईंनी आज खूप दिवसानंतर एक छोटीशी रील बनवण्याचं ठरवलं। तर आमचं अचानक ठरलं 12च्या नंतर दुपारी की आज आपण रील बनवूया। तर आम्ही थोडंसं आवरावरी केली आणि आमचं अचानक ठरलंय। तर बघूया आज आमची जी रील आहे ती कशी होती। तर त्यासाठी आजच्या व्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा। आता आमचं चालू झालंय मेकअपच्या आधीचा लुक बघून घ्या आणि मेकअप नंतर आपण आता भेटूया। तर झालेला आहे माझा मेकअप, पूर्ण साडी वगैरे घालून लुक बघा एकदम मस्त झालाय। आता दिंडी पण आलेली आहे जवळ आणि आम्हाला जायचं आता रील काढण्यासाठी। रुपाली ताई गेल्या त्यांचं आवरायला, कारण त्याला अजून साडी घालायची आहे। बराच वेळ गेलाय आम्हाला, मला यायलाच उशीर झाला होता, जवळजवळ 5:45 वाजले होते। तर 5:45 वाजलेत, आता 1 तास पुन्हा मला मेकअपला लागलाय। तर बघा मंडळी मेकअप कसा वाटतोय। आता जायचं आहे रील काढायला, तर चला आता भेटूया दिंडीच्या तिथेच। ज्या ठिकाणी दिंडी आलेली तिथं जायला आम्ही तयार झालोय आणि आम्ही जाणार आहे स्कूटीवर बसून आणि स्कूटी मी चालवणार। तर चला मंडळी जाऊया, दिंडीच्या ठिकाणी आली आहे तिथे आम्ही आलोय। आम्हाला यायला जरा उशीर झालाय, कारण आम्हाला येईपर्यंत दिंडी जी आहे ती त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊन थांबली आहे। बघा मस्त रथ आहे, चालताना फोटो काढायचा होता। आमचा व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही तृप्तीच्या पप्पांना फोन करून बोलावून घेतलं। तृप्तीची पण स्कूलमधून यायची वेळ झालेली होती, तर त्यामुळे त्यांनी आधी तृप्तीला स्कूलमधून आणलं आणि त्यानंतर ते आमच्याकडे ज्या ठिकाणी दिंडी आलेली होती त्या ठिकाणी ते आले। आम्हाला व्हिडिओ काढायचे होते दिंडीसोबत, जेव्हा की दिंडी चालत येत आहे, पण आम्हाला यायला उशीर झाल्यामुळे दिंडी जी आहे ती मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पोहोचलेली होती। तर त्यामुळे त्यानंतर आम्ही डायरेक्टच फोटोशूट करायला सुरुवात केली। रुपाली ताई मला सांगत होत्या की पोज वगैरे कशी द्यायची आहे काय, फोटोग्राफर पण सांगत होते की हे कसं घ्यायचं आहे, फोटो कसे घ्यायचे, जवळ उभं राहा, थोडंसं लांब उभं राहा, पाठीमागे रथ पण आला पाहिजे। तर आम्ही तुळस जी आहे ती दिंडीमध्ये ज्या वारकरी महिला आहेत त्यांच्याकडूनच घेतलेली होती। मस्त छान अशी तुळस आम्हाला मिळाली, हिरवीगार। तर छान आम्ही असं फोटोशूट केलं। मी आणि रुपाली ताईंनी पण सोबत उभा राहून काही फोटोज काढले आणि आम्हाला रील जी चालत येताना काढायची होती ती शक्य नाही झाली, तर त्यामुळे आम्ही तिथेच पालखीजवळ उभा राहून 1-2-3 रील काढल्या। त्यानंतर महिला मंडळ ज्या आहेत वारकरी संप्रदायाच्या त्या छान मस्त अशा बसलेल्या होत्या आराम करत, तर त्यांच्यासोबत पण आम्ही काही फोटो काढले। आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं अजून दुसरी एक रील शूट करण्यासाठी, पण आमचं कसं लोकेशन सगळं चेंज होऊन गेलं होतं। तर त्यानंतर आमचं ऐन टायमिंगला ठरलं आयत्या वेळी की आपण जी रील आहे जी आपल्याला ॲक्च्युअल बनवायची होती तर ती आपण तिचं लोकेशन चेंज करू। तर आम्ही गेलो निझरनेश्वरला। तर तिथे गेल्यानंतर आम्ही स्कूटीवरतीच गेलो। तिथं पण एका स्कूटीवर मी आणि रुपाली ताई होतो, एका स्कूटीवर तृप्तीचे पप्पा होते आणि फोटोग्राफर जे आहे ते त्यांच्या गाडीवरती आले होते, कारण आम्ही आयत्या वेळेस लोकेशन चेंज केलं। तर गाडीवर आल्यामुळे माझे केस वगैरे थोडेसे विचकलेले होते, तर ते पूर्ण सेट वगैरे केले रुपाली ताईंनी निझरनेश्वरला गेल्यानंतर। हे आहेत आमच्या गावातले फोटोग्राफर, आरवी फोटोग्राफर म्हणून आहेत। तर छान फोटो काढतात ते। आमचे जवळजवळ इथून मागचे जेवढे फोटोशूट झाले तर ते त्यांनीच काढलेले आहेत। तर ते सांगत होते की आता आपल्याला कशी पोज काढायची आहे काय, तर त्यांचं चाललं होतं सेटअप लावायचं। तर ती सेटअप लावायची जी छत्री आहे फोटो काढायची, तर ती सारखी वाऱ्याने फिरत होती, ते परत सेट करत होते। ती थोडी वाकडी व्हायची, कधी ढिल्ली व्हायची, तर असं करत करत आम्हाला बराच वेळ गेला फोटोशूट करायला। तर त्यांचं चाललं होतं लोकेशन वगैरे घ्यायचं, कुठून कसं काढायचं काय। तर श्री क्षेत्र निझरनेश्वरच्या आवारातच आम्ही हे जे आमचं फोटोशूट आहे ते केलं, फोटो पण काढले, त्यानंतर रील पण खूप छान काढले आहेत। तर नक्की बघा, इंस्टाग्रामवर आम्ही रील टाकलेल्या आहेत। मी इंस्टाग्रामची ID जी आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे, तर नक्की इंस्टाग्राम IDवर जाऊन तुम्ही रील पाहू शकता। तर आता बराच वेळ झाला आहे, चालली आमची आवरावरी फोटोशूट वगैरे। तर चला मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच। आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय।